नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. कारण की गेल्या महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांनी रब्बी पीक अनुदान योजनेकरिता, ज्यामध्ये रब्बी पिकासाठी जे सीड्स असते, जी बियाणे असते, ते बियाणे खरेदीकरिता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ऑनलाईन फॉर्म महाडीबीटी या पोर्टलवर रब्बी पीक अनुदान करिता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांना आता रब्बी पीक अनुदानाची 10,000 रुपये रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. रब्बी पिकाकरिता जे सीड्स लागतं, जे बियाणं लागते, ते बियाणे खरेदीकरिता जे अनुदान सरकारने दिलेलं होतं, ते अनुदान आता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज दुपारचाच हा मेसेज आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. यामध्ये 10,000 रुपये प्रति हेक्टर ही रक्कम या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. जर तुमच्याजवळ 1 हेक्टर शेती असेल, तर रब्बी पीक बियाणे अनुदान खरेदीकरिता तुम्हाला 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो. मित्रांनो, मागील महिन्यामध्ये ज्या लोकांनी पोर्टलवर फॉर्म भरला असेल, त्यांना हे 10,000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्यांनी यामधून आता चण्याचं बी असेल किंवा मग गहू लागवड असेल, अशा प्रकारचं जे रब्बी हंगामामध्ये जे तुम्ही पीक घेऊ शकता, त्या पिकासाठी लागणारी जी सीड्स आहेत, जी बियाणे आहेत, ती बियाणे खरेदी करता तुम्हाला हे सरकारकडून 10,000 रुपये अनुदान मिळालेलं आहे मित्रांनो. तुमच्या देखील खात्यामध्ये जमा झाले असतील पैसे, परंतु जमा न झाले असल्यास तुम्ही तुमचं आधार लिंक चेक करून घ्यायचं आहे. डीबीटी द्वारे डायरेक्ट हे खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. ज्या खात्याला आधार लिंक आहे, तुमचं आधार लिंक खाते जे आहे, त्या खात्यामध्ये तुमचे हे 10,000 रुपये जमा होत आहेत मित्रांनो. आधार लिंक असलेल्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे जर तुमचे आधार लिंक नसेल, तर तुम्ही तात्काळ तुमचं आधार लिंक करून घ्या. ज्या खात्याला तुम्ही आधार लिंक केलेलं असेल, त्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मित्रांनो. मित्रांनो, एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल, तर देखील तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्रास करून घेऊ नका मित्रांनो. जर तुम्ही फॉर्म भरलेला देखील नसेल, तरी देखील तुमच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी 10,000 रुपये बियाणे खरेदीकरिता, रब्बी हंगामातील बियाणे खरेदीकरिता हे 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे त्याची काळजी देखील तुम्ही घेऊ नका. परंतु जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर नक्कीच तुमच्या खात्यात पैसे येतील. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला पैसे आले असतील, तरी देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील सांगा, की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आणि किती जमा झाले हे देखील सांगू शकता मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.